नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत करते। आज आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत जलमहल, जयगड। जयगडावर असलेली ही जगातील सर्वात मोठी तोफ नाहरगड, त्यानंतर कनक गार्डन, अल्बर्ट हॉल संग्रहालय, सिटी पॅलेस जयपूर आणि इथली खाद्य संस्कृती। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। महाराजा सवाई सिंग यांनी बांधलेला हा राजस्थानमधील एक ऐतिहासिक असा जलमहल आहे। तो मानसागर तलावाच्या मध्यभागी आहे। हा जलमहल 5 मजली असून त्याचे 4 मजले हे पाण्याखाली आहेत। हा महल पर्यटकांना खूप आकर्षित करतो। याला आयबॉल म्हणजेच डोळ्यासारखा असेही म्हटले जाते। ही वास्तू खूप सुंदर आणि प्रसिद्ध आहे। मुघल रचनेचा प्रभाव असलेल्या राजपूत वास्तुशैलीत बांधलेली आहे। या महलला फ्लोटिंग पॅलेस किंवा वॉटर पॅलेस अशी वेगवेगळी नावे देखील आहेत। या जलमहल अंडर वॉटर पॅलेसचा मूळ उद्देश राजा आणि त्यांच्या सेवकांसाठी शिकार लॉज म्हणून काम करणे हा होता, असे सांगितले जाते। या जलमहलला भेट देणे जगभरातील पक्षी निरीक्षकांसाठी लोकप्रिय आहे, कारण जयपूरच्या या भागात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात। जलमहल बघून झाल्यानंतर आम्ही जयगडावर गेलो। जयगड हा किल्ला एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो। तो आमेर किल्ल्याच्या रक्षणासाठी बांधला गेला होता। आमेर किल्ला हा राजा मानसिंग यांनी बांधला। तो किल्ला हिंदू व मुघल स्थापत्यकलेचा सुंदर असा मिलाप आहे। तो किल्ला लाल दगड आणि पांढऱ्या संगमरवराने बांधलेला आहे। तर जयगड हा किल्ला महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी 1726 मध्ये तो बांधला। त्याच्या नावावरूनच त्याला जयगड हे नाव मिळाले, म्हणजेच विजयाचा गड। हा किल्ला चिलका टीला नावच्या टेकडीवर असून अरवली पर्वत रांगेतच आहे आणि तो आमेर किल्ला व मावठा तलाव यांवर नजर ठेवतो। या किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर पेक्षा जास्त लांब असून तो आमेर किल्ल्यापेक्षा 40 मीटर उंच आहे। जयगडावर असलेली ही तोफ पर्यटकांना इथपर्यंत येण्यासाठी भाग पाडते। या तोफेचं नाव जयवान तोफ आहे। ती जगातील सर्वात मोठी चाकांवरची तोफ आहे। तिची लांबी सुमारे 31.3 फूट असून वजन 50 टन आहे आणि ती एकदा डागण्यासाठी 100 किलोग्राम दारुगोळा लागत असे। तिचा मारा 40 किलोमीटर पर्यंत दूर जात असे, त्यामुळे एक मोठा तलाव तयार झाला होता असे म्हटले जाते। या किल्ल्याची तटबंदी तुम्ही बघू शकता, 3 किलोमीटर पेक्षाही जास्त आहे आणि हा किल्ला आमेर किल्ल्यापेक्षा 400 मीटर उंच देखील आहे। जयगड किल्ला बघून झाल्यावर आम्ही गेलो नाहरगड किल्ल्यावर। हा किल्ला देखील अरवली पर्वत रांगांमध्येच आहे। शीश महल बघण्यासाठी इथे एका व्यक्तीची 500 रुपये तिकीट आहे। आतमध्ये व्हिडिओ काढण्यास आणि फोटो काढण्यास बंदी असल्यामुळे आतले फोटो घेऊ शकले नाही। जयपूरचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग यांनी सन 1734 मध्ये हा किल्ला बांधला। एकेकाळी संरक्षणासाठी बांधला गेलेला हा किल्ला आणि नंतर आता राजेशाही विश्रांतीचे ठिकाण बनलेला आहे।
तो त्याच्या सुंदर वास्तुकला आणि शहराच्या विहंगम दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे, जिथे नर म्हणजे सिंह आणि गड म्हणजे किल्ला या राजस्थानी शब्दावरून सिंहाचा गड असे नाव देण्यात आलेले आहे. पर्यटकांसाठी एक लोकप्रिय असे हे ठिकाण आहे. तसेच या किल्ल्याला सुदर्शनगड असेही म्हणतात. हा किल्ला जयपूरच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. इथे राजघराण्यातील स्त्रियांसाठी झुला महल यांसारखी खास दालनं आहेत. या गडावरचा शीश महल खूप सुंदर आहे. इथे लाखो काचांचे तुकडे वापरून संपूर्ण छत आणि भिंती सजवलेल्या आहेत. ही वास्तुकला राजा मानसिंग यांनी सुरू केली आणि राजा जयसिंग यांनी पूर्ण केली. एका मेणबत्तीच्या प्रकाशातही संपूर्ण महल चमकतो असा सुंदर आरशांचा महल या किल्ल्यामध्ये आहे. आता आपण आलेलो आहोत या किल्ल्यावरची ऐतिहासिक बावडी म्हणजेच तलाव बघण्यासाठी. पावसाचे पाणी तसेच पहाडांद्वारा निर्माण झालेल्या नाल्यांचे पाणी या तलावात साठून राहते. हा किल्ला बघून झाल्यानंतर आम्ही गेलो कनकबाग बघण्यासाठी. कनकबाग ही जयपूरमधील सुंदर आणि ऐतिहासिक बाग आहे, जी आमेर किल्ल्याजवळ अरवलीच्या पायथ्याशीच आहे, जिथे पूर्वी अनेक हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही झालेले आहे. ही बाग महाराजा सवाई जयसिंग यांनी बांधलेली आहे. इथे सुंदर गोविंद देवजींचं मंदिर आहे आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद इथे घेता येतो. पर्यटकांसाठी एक शांत आणि सुंदर ठिकाण ही कनकबाग आहे. 280 वर्षापूर्वी या बागेची निर्मिती केली गेली आहे. वृंदावनहून आणलेली सुंदर अशी गोविंद देवजींची मूर्ती इथं येणाऱ्या पर्यटकांना भुरळ पाडते आणि सर्वांचं मन मोहून टाकते. कनक गार्डन बघून झाल्यानंतर आम्ही अल्बर्ट हॉल हे जयपूरमधील सर्वात जुने आणि प्रसिद्ध संग्रहालय बघायला गेलो. हे संग्रहालय इंडो अरबी शैलीत बांधलेले आहे. या संग्रहालयात विविध कलाकृती, वस्त्रे आणि प्राचीन वस्तूंचा खजाना आहे, ज्यात इजिप्शियन ममीचाही समावेश आहे. 2011 मध्ये या ममीचा एक्सरे काढला गेला आहे. हा हॉल रामनिवास बाग परिसरात आहे. हे संग्रहालय प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड यांच्या नावाने ओळखले जाते. त्यांच्या सन्मानार्थ याची पायाभरणी 1876 मध्ये झाली आणि 1887 मध्ये ते लोकांसाठी खुले केले गेले. 2-3 तासामध्ये हे संग्रहालय पाहता येते. हे संग्रहालय ऐतिहासिक आणि स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. अल्बर्ट हॉल संग्रहालय बघून झाल्यानंतर आम्ही सिटी पॅलेस बघायला गेलो. जयपूरमधील हा सिटी पॅलेस मुघल आणि राजपूत स्थापत्यकलेचा सुंदर असा मिलाफ आहे. हा सिटी पॅलेस जयपूरचे संस्थापक महाराजा सवाई जयसिंग दुसरे यांनी बांधलेला आहे. हा राजवाडा अजूनही राजघराण्यांचे निवासस्थान असून यात मुबारक महल, चंद्रमहल आणि पटियाला हवेली यांसारखे भाग आहेत. या पॅलेसमध्ये तुम्ही बघू शकता सुंदर कलाकुसर, कलादालने, सुंदर बाग आहे, जे पर्यटकांना खूप आकर्षित करते. या पॅलेसमध्ये मुबारक महल आहे. यात सुंदर कलाकृती आणि शाही पोशाखांचे संग्रहालय आहे. चंद्रमहलमध्ये राजघराण्यांचे निवासस्थान आणि पॅलेसचा तो मुख्य भाग आहे. पटियाला हवेलीमध्ये सुंदर कलाकृती बघायला मिळतील. तसेच दिवाने खास मध्ये खास बैठकांचा हॉल आहे.
देशविदेशातून अनेक पर्यटक या पॅलेसला भेट देण्यासाठी येतात. पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही मार्केटमधून थोडं सामान घेतलं, घेवर खाल्लं आणि आम्ही पुन्हा हॉटेलवर गेलो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तो नक्की कळवा. धन्यवाद.